आणि आपण सगळे ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी तयार आहोत आणि ख्रिसमसमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करतो आणि हा नाताळाचा सण मोठ्या आनंदात आपण साजरा करतो. असे भरपूर जगामध्ये देश आहेत जिथे पूर्ण डिसेंबरचा महिना सुट्टी दिली जाते आणि पूर्ण शहराला एखाद्या नवरीसारखं नटवलं जातं आणि सगळे लोक फार थाटामाटात आणि आनंदात येशूचा जन्म साजरा करतात. नाताळ म्हणजे येशू ख्रिस्त जगामध्ये आला ही अलौकिक घटना घडली. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र या जगामध्ये आला आणि त्याचं जे सेलिब्रेशन आहे संपूर्ण जग ते सेलिब्रेशन साजरं करत असतं. आणि या सर्व सेलिब्रेशनच्या दरम्यान अनेक गोष्टी होतात आणि काही गोष्टी चांगल्याही होतात, काही गोष्टी वाईटही होतात. तर आता काही महत्वाच्या विषयांकडे आज आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया आणि देवाला ही विनंती करूया की आमचे आत्मिक नेत्र उघड आणि या नाताळाच्या सणामध्ये आमचं लक्ष कुठे आहे आणि आम्ही काही चुकीचं करत आहोत का हे आम्हाला तू शिकव, आम्हाला सांग, म्हणजे आमच्या चुका, आमचे अपराध आमच्यापासून दूर होतील. या आपण प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. स्वर्गीय पित्या, या सभेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र रक्तात घे. तुझी कृपा पुरव, तुझा आशीर्वाद दे आणि प्रत्येकाच्या हृदयाची आज तू भेट घे. पवित्र शास्त्रातून तू आज आमचं मार्गदर्शन कर आणि प्रभू तुझं गौरव व्हावं अशी दया आणि कृपा आम्हा प्रत्येकावर होऊ दे. स्वर्गीय बापा, आम्हाला असं मन दे की सत्य आम्ही स्वीकारावं. आम्हाला अशी बुद्धी आणि प्रेरणा दे, असं ज्ञान दे प्रभू की ज्याद्वारे सत्य आम्हाला प्रकटही होईल आणि ते आम्ही स्वीकारू शकू. आमच्याशी बोल स्वर्गीय बापा, बोलणारा मी नसून तुझा पवित्र आत्मा आहे. ओठ माझे असले तरी शब्द मात्र स्वर्गातून तुझ पासून येणारे असू देत. तुझ्या वाणीने आणि तुझ्या शब्दांनी आज आमची भेट घे. सर्व आदर, सन्मान आणि गौरव पुन्हा एक वार तुला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या तू ऐक. आमेन. आमेन. हालेलुया. सर्वांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. देवाच्या प्रिय लोकांनो, या नाताळाच्या सणामध्ये अनेक तुम्ही छान छान अन्नपदार्थ बनवता, खूप चांगली गोष्ट आहे. आमंत्रित करता आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना. तुम्ही चर्चला जाता आणि त्याचबरोबर नवनवीन कपडे घेतले जातात, घराला रंगरंगोटी केली जाते आणि घराची सजावट केली जाते, चर्चची सजावट केली जाते आणि जो तारा येशू बाळाच्या जन्माच्या वेळेस आकाशामध्ये चमकत होता त्याचं स्मरण म्हणून किंवा एक सुवार्ता प्रसार म्हणून आपल्या घराबाहेर एक स्टार लावला जातो आणि रात्री ज्या कॅरलच्या ग्रुप्स किंवा भजन मंडळ्या फिरत असतात त्यांना कळतं की कधी कन्फ्युजन झालं रात्रीच्या वेळेस तर ह्या घरासमोर स्टार आहे, हे नक्कीच एका ख्रिस्ती व्यक्तीचं घर असलं पाहिजे आणि मग त्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळतं. आणि महत्वाचा उद्देश हाच की जसा त्या घरावरती येऊन तो तारा थांबला आणि जसे ते बागी लोक प्रभूच्या दर्शनाला आले तसं आम्हाला जगाला हे सांगायचं त्या ताऱ्याच्या द्वारे की या घरात सुद्धा ख्रिस्त आहे. अशा खूप संकल्पना आहेत, काही चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, काही पटणाऱ्या आहेत, काही न पटणाऱ्या आहेत आणि त्या सगळ्या सेलिब्रेशन मध्ये विधर्मी लोकांचा एक गैरसमज होतो. ख्रिसमस म्हणजे हा सण दारू पिण्याचा आणि फक्त मौज मजा करण्याचा सण आहे आणि बरेचसे लोक तुम्हाला पाहायला मिळेल की आता या लॉकडाऊनच्या कोरोनाच्या संकटात सुद्धा त्यांची धाव जी आहे ती चर्चकडे नाही, ती गोव्याकडे आहे. आणि तुम्हाला माहित आहे गोव्याला काय मिळतं आणि गोव्यामध्ये काय चालतं ते. तर गोव्याची फेनी फार फेमस आहे आणि सगळ्या दारूबाजी, रंगेलपणा करण्यासाठी आणि क्रूज पार्टी आणि इतर काही ज्या वाईट गोष्टी असतील किंवा ज्यामधून देवाचं गौरव होणार नाही अशा गोष्टी करणं म्हणजे नाताळ आहे असं अनेकांना वाटतं. जो येशू ख्रिस्त दारू पिऊ नको हे सांगण्यासाठी जगात आला त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन दारू पिऊन काही निर्लज्ज लोक करतात. माफ करा माझे जर शब्द आपल्याला आवडत नसतील पण मला ह्याच भाषेत आज बोलायचं आहे. तर काही असे लोक आहेत ज्यांना ख्रिस्ताचा जन्म कळालेला नाही आणि ते या ख्रिस्ताच्या जन्माचा अपमान करत आहेत आणि अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहत आहोत. नाताळ काय आहे हे आपल्याला नक्कीच माहित आहे परंतु याचं सेलिब्रेशन कुठेतरी चुकत आहे किंवा या सेलिब्रेशन मध्ये ख्रिस्त नाही आणि ख्रिस्ताशिवाय कुठलंही सेलिब्रेशन
हे व्यर्थ असणार आहे. आणि म्हणून आणखीन एक महत्वाची गोष्ट की मागील चित्रात तुम्ही आता पाहू शकता की फार खूप गिफ्ट्स आहेत. नाताळ म्हणजे खरंच गिफ्टचा दिवस असतो आणि खरंच एकमेकांना गिफ्ट देणं खूप चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात मोठं गिफ्ट नाताळाच्या दिवशी म्हणजे येशू ख्रिस्तच हा आपलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. येशू ख्रिस्त आपल्याला मिळाला हेच आपल्यासाठी फार मोठं आशीर्वादाचं कारण आहे आणि फार मोठं आपल्यासाठी एक आनंदाचं कारण आहे. तर सॅन्टा क्लॉज, आता या सॅन्टा क्लॉज कडे आपलं लक्ष काही वेळापुरतं केंद्रित करूया. सॅन्टा क्लॉज प्रत्येक नाताळाला येतो. जेव्हा काही महत्वाच्या घडामोडी असतात नाताळाच्या संदर्भात त्यावेळेस सॅन्टा क्लॉजला फार मोठं महत्व दिलं जातं. आता या सॅन्टा क्लॉजचा इतिहास आपल्यापैकी काही जणांनी ऐकलाही असेल, परंतु आता त्या गोष्टी पुन्हा एक वार आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. निकोलस नावाचे एक व्यक्ती, फार महान व्यक्ती जगामध्ये होऊन गेलेले आहेत. निकोलस जे तुम्हाला या चित्रामध्ये दिसू शकतात. एक धार्मिक व्यक्ती, प्रार्थना करणारी व्यक्ती आणि त्यांच्याबद्दल अजून काही महत्वाच्या गोष्टी आज आपण ऐकणार आहोत. निकोलस यांचा जन्म इसवी सन म्हणजे ख्रिस्ताच्या बलिदानानंतर 280 साली 280 मध्ये 280 एडी या सालामध्ये निकोलस यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माचं जे स्थळ आहे ते म्हणजे पॅटारा, जे मायराच्या जवळ आहे, म्हणजे आता आपण ज्याला टर्की म्हणतो त्या ठिकाणचा त्यांचा जन्म. आता हे जे निकोलस जन्मी आले, तर ज्या वेळेस लोक वेगवेगळ्या घरांमध्ये जन्माला येतात त्यांना वारस हक्काने वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात. तसंच निकोलस यांना खूप मोठी प्रॉपर्टी आपल्या जन्मानंतर त्यांना प्राप्त झाली आणि त्या श्रीमंत घरामध्ये त्यांचा जन्म झाल्या कारणाने त्यांना खूप मोठी प्रॉपर्टी किंवा खूप पैसा त्यांना मिळाला, खूप मोठी संपत्ती त्यांना मिळाली. परंतु निकोलस यांचा नेचर असा होता की गोरगरिबांना मदत करणं आणि खूप अशा स्टोरीज सुद्धा सेंट निकोलस ज्यांना म्हणतात त्यांच्याबद्दल फेमस आहेत. आणि एकदा 3 बहिणी ज्या गुलाम म्हणून विकल्या जात होत्या, तिथं निकोलस यांनी पाहिलं की या 3 गरीब मुली आता विकल्या जात आहेत, वाईट कामासाठी म्हणा किंवा गुलामगिरीसाठी म्हणा. तर त्या मुलींना विकलं जात असताना निकोलस त्या ठिकाणी होते आणि त्यांनी विचारलं की या 3 मुलींसाठी किती पैसे मोजायचे. तर निकोलस यांनी ते पैसे दिले आणि त्या तिन्ही मुलींची त्यांनी सुटका करून घेतली आणि त्या तिन्ही मुलींचं विवाह करून त्यांना चांगल्या घरामध्ये त्यांना पाठवलं आणि त्यांचं जीवन चांगल्या रीतीनं सेटल करून दिलं. तर हे एक सत्कार्य आहे, चांगलं काम आहे. सेंट निकोलस यांच्याबद्दलच्या खूप स्टोरीज तुम्हाला नेटवरती किंवा पुस्तकांमध्ये पाहायला मिळतील आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. ते चांगल्या गोष्टी का करत होते? कारण की त्यांना ख्रिस्त कळालेला होता, येशू बद्दल त्यांना प्रेम होतं आणि येशूने शिकवलेलं आहे घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. आणि म्हणून या सर्व तत्वांवर आधारित असं जीवन ते जगत असताना त्यांना सत्कार्यामध्ये त्यांना खूप प्रसिद्धी प्राप्त होत होती. तसंच जे गरजू लोक आहेत, पुढे आजारी असतील, जे गरीब लोक आहेत, त्यांना नेहमीच निकोलस यांनी मदत केली. आणि असं पाहता पाहता ते एक श्रीमंत निकोलस असं राहिले नाहीत, तर ते सेंट निकोलस झाले. त्यांना संत म्हणायला लागले लोक आणि ते संत झाले कारण की ते गोरगरिबांचे अश्रू पुसत होते, गोरगरिबांना ते मदत करत होते. आणि मग एक त्यांनी अजून एक गोष्ट सुरू केली, ती महत्वाची गोष्ट म्हणजे ख्रिसमस हा एक आनंदाचा सण आहे आणि या दिवशी सगळ्यांनी आनंद केला पाहिजे. सगळ्यांनी आनंद करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. नाताळाचा सण प्रत्येकाने साजरा करावा असा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाने तो साजरा करावा, आनंदित व्हावं. परंतु काही गोरगरीब त्यामध्ये आनंदित होऊ शकत नाहीत. बहुतांशी जी लेकरं आहेत त्यांना तो ख्रिसमसचा आनंद मिळत नाही. मग काय करायचं? तर या ख्रिसमसच्या रात्री गपचूप जाऊन त्या लहान लेकरांच्या जवळ त्यांना एखादं छानसं गिफ्ट त्यांच्या जवळ ठेवायचं, ही सेंट निकोलस यांची सवय होती. आणि 24च्या रात्री जायचं, रात्रभर घराघरातून फिरून जिथं लहान लेकरं आहेत गपचूप जाऊन त्यांच्या जवळ ते गिफ्ट ठेवायचं. आता काय व्हायचं की ती लहान मुलं आपल्या बेडच्या
खाटेच्या एका कोपऱ्याला एक सॉक्स बांधून ठेवायचे. बांधलेली पिशवी किंवा सॉक्स त्यांनी उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांना गिफ्ट दिसायचं आणि हे गिफ्ट कोणी ठेवलेलं असायचं? सेंट निकोलस यांनी ठेवलेलं असायचं. मग त्या गोरगरीब मुलांना सुद्धा आनंदाने आपलं गिफ्ट घेऊन नाताळ साजरा करता यायचा. आज तुम्ही पाहू शकता, जर आपल्या घरात लहान लेकरं आहेत आणि जर तुम्हाला लहान लेकरांची सवय माहीत असेल, त्यांना सरप्राईज दिलेलं खूप आवडतं. त्यांना जर तुम्ही सांगाल की मी तुला असं आणणार आहे, मग ते सारखं तुमच्या मागे लागतील आणि ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत ते तुम्हाला तुमचा पिछा सोडणार नाहीत. पण एखादी गोष्ट अनपेक्षित रीतीनं जर त्यांना सरप्राइझिंगली जर मिळाली, माय गुडनेस, मग ते उड्या मारतील, तुमची चुंबनं घेतील, तुम्हाला जवळ घेतील, म्हणतील माझ्या डॅडी सारखं, माझ्या मम्मी सारखं जगात कोणीच नाही. सरप्राईज लेकरांना खूप आवडतं आणि आता बरेचसे गिफ्ट्स मार्केटमध्ये आहेत जे जास्तीत जास्त लेकरांसाठी सेल होतात. ते सरप्राईज गिफ्ट प्रॉडक्ट जे आहेत ते लेकरांसाठी असतात, ते जास्त सेल होतात. त्याचं कारण तेच आहे, कारण मुलांना गिफ्ट आणि सरप्राईज खूप आवडतं. असं आहे, संत निकोलस जे आहेत ते ख्रिसमसच्या रात्री येऊन लेकरांना गिफ्ट द्यायचे, यासाठी की लेकरांनी सर्वांनी आनंदित व्हावं. आणि मग पुढे त्यांना एवढ्या चांगल्या कामाबद्दल लोकांनी संत ही उपाधी दिली आणि ते सेंट निकोलस असे झाले. आणि मग पाहता पाहता या संताचा मृत्यू झाला, परंतु लोकांनी काय केलं की 6 डिसेंबर हा जो दिवस आहे, हा दिवस सेंट निकोलस यांच्या स्मरणार्थ साजरा केला जायचा, कारण की हा त्यांचा जन्मदिवस होता. 6 डिसेंबर या दिवशी सेंट निकोलस फीस्ट आजही खूप अशा ठिकाणांमध्ये साजरी केली जाते आणि सांता क्लॉजचा जन्म त्या दिवशी झाला असं म्हणून संपूर्ण जगामधील खूप अशा देशांमध्ये, खूप चर्चेसमध्ये हा सण साजरा केला जातो, सेंट निकोलस डे म्हणून. तर ह्या दिवशी ख्रिस्ती लोक, जर कोणाला वाटलं की मला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे, नवीन कार घ्यायची आहे, जसं भारतीय संस्कृतीमध्ये अजून काही दिवस आहेत, ते भारतीय संस्कृतीतील लोक जे आहेत त्या दिवशी खरेदी करतात किंवा त्या दिवशी सोनं विकत घे किंवा काहीतरी अशा गोष्टी चांगला करण्याचा प्रयत्न करतात. आणि ख्रिस्ती लोकांसाठी सुद्धा 6 डिसेंबर हा जो दिवस आहे, अनेक लोक मानतात की त्या दिवशी खूप मोठी खरेदी केली पाहिजे. घर घेणं, जमिनी घेणं, दागिने घेणं, काही मोठी वस्तू घेण्यासाठी 6 डिसेंबर हा बरेचसे लोक वापरतात आणि त्या दिवशी खरेदी करतात. ही सगळी माहिती आहे संत निकोलस यांच्याबद्दल. अजून खूप गोष्टी आहेत, परंतु वेळेअभावी मला आपल्याला इतक्याच गोष्टी सांगता येतील. तर जेव्हा आपण एखाद्या भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये आपण जातो, तर त्यावेळेस शब्दाचं प्रोनाउन्सिएशन नक्कीच बदलतं. ज्यावेळेस आम्ही जॉर्डन या देशामध्ये गेलो आणि त्यांनी नावांची लिस्ट वाचून दाखवली. आता ऍज अ पास्टर म्हणून माझं सगळ्यात वरती नाव होतं. तर विचारलं त्यांनी, हु इज कॅम्बल, हु इज कॅम्बल? तर सगळे इकडे तिकडे, नो बडी इज कॅम्बल हिअर, कुणीच कॅम्बल नाहीये. मग मी त्यांना म्हटलं, आय एम कॅम्बल, आय एम कांबळे. तर त्यांनी उच्चार केला कॅम्बल. तर बाहेर गावी बऱ्याचशा देशांमध्ये कांबळेला कॅम्बल म्हणतात. तर तुम्ही असं काही करू नका. तर त्याच्याने माझी मस्करी किंवा थट्टा करण्याचा प्रयत्न करू नका. तर मला सांगायचा उद्देश हा आहे की जीजस येशू होतो, तसाच संत निकोलस हा सांता क्लॉज झाला पुढे. आणि सांता क्लॉज हा प्रत्येक नाताळामध्ये येतो आणि लेकरं त्याची वाट पाहत असतात. असा हा सांता क्लॉज आणि त्याच्याबद्दलचा इतिहास आहे. आता काही अत्यंत महत्वाच्या बाबी बायबलच्या आधारावरती आज आपण पाहणार आहोत आणि माझी इच्छा आहे की आपण मोकळ्या मनाने बसावं. कुठल्याही प्रकारच्या कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश माझा नाहीये. माझ्या बोलण्यातून जर आपल्या कोणाच्या भावना दुखत असतील तर कृपया आपण पुन्हा एक वार बायबल वाचावं ही आपल्याला विनंती करतो. परंतु जर आपण ओपन माइंडेड असाल आणि सत्य स्वीकारण्याचं मन देवाने जर तुम्हाला दिलं असेल, तर नक्कीच माझ्या बोलण्यातून आज आपल्या विचारांमध्ये नक्कीच बदल झाल्याखेरीज राहणार नाही. आणि म्हणून लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिलं सांता क्लॉज, सांता क्लॉजचं एक गाणं जे वर्षानुवर्ष लोक गात आहेत आणि जे गाणं ज्याला आपण म्हणतो जिंगल बेल्स जिंगल बेल्स, आणि हे जे गाणं आहे, हे गाणं फार सुंदर रीतीनं प्रत्येक नाताळामध्ये मोस्ट ऑफ सगळ्या चर्चेसमध्ये गायलं जातं. परंतु सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे. त्यापैकी पहिली फॅक्ट तुम्हाला सांगतो. जिंगल बेल्स हे जे गाणं आहे, हे गाणं तुम्ही जर तुम्ही ते पाठ असेल बऱ्याच लोकांना किंवा जर तुम्ही ते बारकाईने पाहिलं, तर या जिंगल बेल्सच्या गाण्यामध्ये एकदाही येशूचं नाव आलेलं नाही.
मी पुन्हा एक बार बोलतो, जिंगल बेल्स हे सांता क्लॉजचं गाणं आहे आणि या गाण्याद्वारे, जिंगल बेल्सच्या गाण्याद्वारे नाताळ साजरा केला जातो. पण या गाण्यामध्ये येशूच्या जन्माचाही उल्लेख नाही, या गाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं येशूचं नाव नाही, या गाण्यामध्ये कुठंच येशूला गौरव दिलेलं नाही. तर या मत्तई 10 अध्याय 33 वचन आपण वाचूया. जिंगल बेल्स गाण्याबद्दल प्रभूचं वचन काय सांगतं ते ऐका. मत्तई 10:33. पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेल. येशूने म्हटलंय की जर तुम्ही माझा नाकार कराल, मला तुम्ही स्वीकारणार नाही, तर पित्यासमोर मी तुमचा नाकार करेल. जर तुमच्या गीतांमध्ये, जर तुमच्या स्तुती आणि आराधनेमध्ये जर येशूचं नाव नसेल, देवाला कुठलंही स्थान नसेल, तर माझ्याकडं एक खूप मोठा डस्टबिन आहे घरामध्ये. ऐकताय तुम्ही? ती सगळी गाणी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्या. मी पुन्हा एक बार बोलतो, माझ्या बोलण्याने हर्ट होऊ नका. वचनातून मी आपल्याशी बोलत आहे, या शब्दांकडे लक्ष असू द्या. बऱ्याच वेळा बोलत असताना मी माझ्या स्तुती आणि आराधना करणाऱ्या माझ्या भावा बहिणींना नेहमी हात जोडून विनंती करतो, नम्रपणे सांगतो, कृपया सर्व प्रकारची गीतं गा, पण पिक्चरची गाणी गाऊ नका किंवा अशी गाणी गाऊ नका ज्याच्याद्वारे देवाचं गौरव होणार नाही. जेव्हा तुम्ही 2 धन्याची चाकरी करता त्यावेळेस तुम्हाला स्वर्ग मिळू शकत नाही. आणि म्हणून जी पहिली आणि महत्वाची गोष्ट या सांता क्लॉज बद्दल आहे, त्या सांता क्लॉजचं गाणं, त्या गाण्यामध्ये येशूच नाही, त्या गाण्याचा काय उपयोग आहे? ज्या गाण्यामध्ये ख्रिस्त नाही, त्या गाण्याचा काय उपयोग आहे? अशी जर आपल्याकडे स्तुती आराधनेची गीतं असतील ज्यामध्ये येशूच नाही, देवच नाही, तर प्लीज ती सगळी गाडी आज कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. कारण जिथं ख्रिस्त नाही तिथं देवाची उपस्थिती नाही, जिथं देव नाही, जिथं देवाला गौरव नाही, ते गीत व्यर्थ आहे, ते जीवन व्यर्थ आहे, तो नाताळ व्यर्थ आहे, ते सगळं व्यर्थ आहे. आज अशा सगळ्या गोष्टी डस्टबिन मध्ये टाकून द्या, कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या आणि पुन्हा कधीच अशी गीतं गाऊ नका, ही आपल्याला विनंती आहे. तर जिंगल बेल्सचं गाणं आज नंतर रद्द. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? आमेन, हालेलुया. आमच्या नाताळात जिंगल बेल्स आम्ही गाणार नाही, म्हणजे नाही, कारण या गाण्यामध्ये येशूला गौरव दिलेला नाही. माणसाची स्तुती करणारी गाणी जर आपण गात असाल तर पुन्हा एक वार सावध व्हा, पुन्हा एक वार सावध व्हा. आमच्या जीवनातून जर गौरव मिळायचा असेल तर परात्पर देवाला मिळू द्या, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला, पवित्र आत्म्याला मिळू द्या. मनुष्याच्या गौरवासाठी जीवन जगू नका. त्यानंतर पुढची दुसरी महत्वाची गोष्ट, थोडस आता तुम्हाला सॅन्टा ह्या शब्दाचं विश्लेषण करायचंय. आता माझा पुढचा जो मुद्दा आहे, सॅन्टा क्लॉज येशूचं गौरव घेत आहे. परत बोलतो, सॅन्टा क्लॉज येशूचं गौरव घेत आहे. ते कसं आणि काय याबद्दल आता आपण सविस्तर ऐकणार आहोत. तुम्ही तयार आहेत ना सगळे? बघा आता ह्या स्पेलिंग्स मध्ये काय गंमत आहे. SANTA सॅन्टा, SATAN सॅटान म्हणजे सैतान. आता सॅन्टाच्या स्पेलिंग मध्ये आणि सैतानच्या स्पेलिंग मध्ये फक्त एक अक्षराचा बदल आहे. एन ला फक्त तुम्ही जर शेवटी नेऊन ठेवलं, सॅन्टा मधला एन फक्त शेवटी नेला, तर त्याचा अर्थ होतो सैतान. आता मी एवढं असं तुम्हाला का सांगतो? कारण की देवाच्या प्रिय लोकांनो, आज या सॅन्टा क्लॉजला एवढं महत्व दिलं जातंय की गीतांमध्ये येशू ख्रिस्त नाही, बोलण्यामध्ये येशू ख्रिस्त नाही. प्रत्येक ठिकाणी लोक सॅन्टा क्लॉजचे मास्क चेहऱ्यावरती लावून, लेकरांना सॅन्टा क्लॉजचे मास्क लावून आम्ही फक्त सॅन्टाचा प्रचार करत आहोत का, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हा जो सॅन्टा क्लॉज आहे, हा मी आता संत निकोलस यांच्याबद्दल बोलत नाही, ठीक आहे? आणि जर तुम्ही सेंट निकोलस फीस्ट पाळत असाल तर तुम्हाला कदाचित माझा राग येईल, तर मी तुमच्यासाठी सांगतो, संत निकोलस यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल मी काहीच बोलत नाहीये, पण सैतानाने त्याचा सॅन्टा क्लॉज केला, त्या सॅन्टा क्लॉज बद्दल मी बोलत आहे. सॅन्टा क्लॉज ही संकल्पना सैतानाने आणलेली आहे, हे मी तुम्हाला हमखास सांगतो वचनाच्या आधारावरती. लक्ष देऊन ऐका. यशाया अध्याय 42
आणि यातलं 8वं वचन, मी परमेश्वर आहे. देव काय म्हणत आहे? मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही. मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही. मी परत एकदा बोलतो आपल्याशी. परमेश्वर इथं स्पष्ट सांगत आहे, मी माझं गौरव दुसऱ्यांना देऊ देणार नाही. मी माझी प्रशंसा, माझं गौरव, देव म्हणतो, मी ते मूर्तीला प्राप्त होऊ देणार नाही. सॅन्टा क्लॉजचे पुतळे बनवून खांद्यावर घेऊन मिरवले जातात, नाचलं जातं. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू या ठिकाणी त्याच्या पवित्र वचनात सांगत आहे, मी माझं गौरव दुसऱ्यांना जाऊ देणार नाही. पण ते गौरव चोरण्यासाठी येशूची जागा सॅन्टा घेण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. दरवर्षी येशूचा जन्म साजरा होतो आणि त्याचबरोबर हा सॅन्टा पण येतो, पण सॅन्टाला जास्त महत्व दिलं जातं येशूच्या जन्मापेक्षा. कुठल्याही विदर्भी माणसाने जर एखादा कार्यक्रम केला ख्रिसमसच्या दरम्यान, तर पहिलं जास्त महत्व सॅन्टा क्लॉजला दिलं जातं. जे हाफ बॉईल ख्रिश्चन आहेत ते सुद्धा जास्त महत्व सॅन्टा क्लॉजला देतात. पण देव तर म्हणतो, मी माझं गौरव दुसऱ्यांना जाऊ देणार नाही. आता हा जो सॅन्टा क्लॉज आहे देवाच्या प्रिय लोकांनो, सैतानाने पाठवलेला एक दूत आहे. सैतानाची ही एक फार मोठी चाल आहे की लोकांनी येशूकडे पाहूच नये, याच्याकडे पाहावं. आता याचा पेहराव पहा. पांढरे केस, पांढरी दाढी, लाल कपडे. लक्षात ठेवा माझं बोलणं, माझे शब्द. मी बायबल मधून आता आपल्याशी काही गोष्टी महत्वाच्या उलगडा करून सांगणार आहे. याचा पेहराव पहा. पांढरे केस, पांढरी दाढी आणि लाल कपडे. ऐका, याच्या पांढऱ्या दाढीबद्दल बोलू द्या. प्रकटीकरण 1 अध्याय आणि वचन 14. येशू ख्रिस्ताचं वर्णन, जे वर्णन योहानाने पात्म नावाच्या बेटावरती केलेलं आहे. या येशूच्या वर्णनामध्ये त्याने येशू कसा पाहिला ते ऐका. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरी सारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. देवाच्या प्रिय लोकांनो, हा पेहराव येशूचा पेहराव आहे. येशू ख्रिस्त यहुदा वंशाचा सिंह आहे. बरोबर त्याची ऍक्टिंग मारण्यासाठी तो गर्जणारा सिंह बनून फिरण्याचा प्रयत्न करत आहे. तो सिंह नाही, तो कुत्रा आहे. तो सिंह नाहीये. सिंह एकच आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. दुसरा सिंह आम्हाला माहित नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं स्थान घेण्याचा प्रयत्न करत आहे हा सैतान. पांढरे केस आणि पांढरी दाढी हे येशूचं वर्णन आहे प्रियांनो. पण सॅन्टा क्लॉज त्या वेशामध्ये येऊन लोकांना फसवत आहे. देव मानलं जातंय त्या सॅन्टा क्लॉजला. लाल कपडे. सॅन्टा क्लॉजचे कपडे कधी पिवळे, निळे, गुलाबी कधीच नसतात. लाल कपडे का बरं? लालच कपडे का? त्याला दुसरा ड्रेस नाहीये का? लाल कपडे. काय याचा अर्थ आहे? त्याचा अर्थ प्रकटीकरण 19 अध्याय आणि 13व्या वचनात दिलेला आहे. प्रकटीकरण 19 अध्याय आणि वचन 13. ऐका, प्रकटीकरण 19:13 मध्ये काय सांगितलंय? पुन्हा एक वार इथं ख्रिस्ताचं वर्णन आहे. घोड्यावरचा स्वार, जगाचा न्याय करायला आलेला, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याच्या मांडीवर असं लिहिलेलं आहे. तो स्वार म्हणजे साक्षात येशू ख्रिस्त आहे. आणि ऐका त्याचे कपडे कसे आहेत. प्रकटीकरण 19 आणि 13. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते. कुठले वस्त्र? रक्तामध्ये बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतलेले होते. आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. रक्तात बुचकळलेले कपडे ज्याने अंगावर घेतले आहेत, लाल वस्त्र ज्याने अंगावर घेतलेले आहेत, रक्तात बुचकळलेले वस्त्र. अरे कोणाच्या रक्तामध्ये बुचकळले ते? हे संतांच्या नाही, कोकऱ्याच्या बकऱ्याच्या नाही. अरे त्याने स्वतःच्या रक्तामध्ये ते वस्त्र बुचकळून घेतलेले आहे. स्वतःच्या रक्तामध्ये ते वस्त्र बुचकळून घेतलेले आहेत. हे दुसऱ्याच रक्त नाहीये. ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताने ते वस्त्र लाल केले आहेत. आणि इथं हा दुष्ट पांढरी दाढी घेऊन आणि लाल कपडे घालून देवाचा गौरव घेण्याचा प्रयत्न करत आहे.
देवाचं गौरव घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं वर्णन येशू ख्रिस्ताबद्दल आहे. त्यालाच थोडं डेकोरेटिव्ह आणि छान दिसल असं बनवून लोकांना जास्त आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. हे पांढरे केस आणि लाल कपडे हे या सॅन्टा क्लॉजच्या हक्काचे नाहीत. ते फक्त तुमच्या आणि माझ्या येशूच्या हक्काचे आहेत. त्याची कॉपी हा दुष्ट करतोय आणि देवाचा गौरव प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. देवाचा गौरव चोरण्याचा प्रयत्न करत आहे. तो लबाड आहे, तो धूर्त आहे, तो चोरणार आहे. लबाड आणि लबाडाचा बाप आहे तो. आणि म्हणून या दिवसांमध्ये या सर्व खोट्या गोष्टींना आपण फसू नये. तो हा सर्प आहे जो मोहात घालून आदाम आणि हवेला फसवत होता. सॅन्टा क्लॉजच्या वेशाने येऊन तो ख्रिस्ती लोकांना फसवत आहे आणि देवाच्या गौरवापासून त्यांना लांब नेत आहे. त्यांच्या मुखात देवाचं नाव नाही, पण त्यांच्या मुखात सॅन्टा क्लॉजचं नाव आहे. ही दुर्दैवी गोष्ट आजही जगामध्ये सुरू आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, आज नंतर एक सुरुवात करा की या सॅन्टा क्लॉजला हाकलून द्या. आपल्याला सॅन्टा क्लॉज नकोय, आपल्याला सॅन्टा क्लॉजची गरज नाहीये, आपल्याला सॅन्टा क्लॉज नकोय. कुठल्याही आता ख्रिसमसच्या सेलिब्रेशन मध्ये आम्हाला सॅन्टा क्लॉज नकोय. आमेन, हालेलुया. आम्हाला सॅन्टा क्लॉज नकोय, कारण तो सैतानापासून आहे आणि तो देवाचं गौरव चोरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर पुढची गोष्ट फार महत्वाची. रात्रीचा येतो आणि लेकरांना गिफ्ट देतो. तो दिवसा येत नाही, दिवस आणि रात्र याच्याबद्दल बायबल खूप गोष्टी सांगतं. त्याला एक वेगळं सेशन घ्यावं लागेल. पण जे ख्रिस्ती बायबल वाचणारे लोक आपण आहात, तुम्हाला माझं बोलणं प्रत्येक शब्द कळेल. अंधारातली कामं कोण करतं, अंधार कशाचं प्रतीक आहे, अंधकार कशाचं चिन्ह. अहो, या ठिकाणी बायबल मध्ये काय लिहिलंय ते ऐका. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 11 वचन. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. अंधाराच्या कर्माचे भागीदार होऊ नका, त्यांचा निषेध करा सांगितले. अंधाराचे कर्म प्रेषित 26 आणि 18. मी तुला त्यांच्याकडे पाठवितो ह्यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. इथं या 2 वचनातून आपल्याला स्पष्ट कळतं, अंधाराची कामं जी आहेत ती सैतानाची आहेत. अंधाराची कामं सैतानाची आहेत, प्रकाशाची कामं आमच्या देवाची आहेत. चोर उजेडात येतो, रात्रीच्या वेळेस येतो. पाप, वाईट गोष्टी, फसवणं, लुटमार करणं, सगळ्या वाईट गोष्टी रात्रीच्या आहेत. अंधाराचा फायदा सैतान घेतो. आणि मग सॅन्टा पण रात्रीच गौरव चोरण्यासाठी येतो देवाचं. गिफ्ट ठेवलं की लेकरं झोपेतून उठणार, गिफ्ट बघणार, असं नाही म्हणणार थँक्यू जीसस यू सेंट सॅन्टा. नो नो नो, थँक्यू सॅन्टा फॉर दिस गिफ्ट. थँक्यू सॅन्टा, वंडरफुल सॅन्टा, व्हेरी नाईस सॅन्टा, थँक्यू सॅन्टा. नुसतं सॅन्टा. येशू कुठे आहे? येशू कुठे आहे? नाताळात सॅन्टा आहे, येशू कुठे आहे? रात्रीच्या अंधारात तो येतो. आणि बायबल मध्ये तुम्हाला खूप गोष्टी पाहायला मिळतील. अंधाराची कामं आहे सैतानाची. तो चांगलं करण्यासाठी येतो, गिफ्ट देण्यासाठी येतो हे आपल्याला वाटतं, पण हे आजपर्यंत कदाचित कळालं नसेल की तो गिफ्ट द्यायला येत नाही, तो देवाचं गौरव चोरायला येतो रात्रीचा. आणि म्हणून त्या चोरापासून सावध राहा. पुढची गोष्ट, लेकरं या सॅन्टा क्लॉजमुळे येशूला गिफ्ट मागत नाहीत, ते सॅन्टा क्लॉजलाच मागतात. आईबाप पण शिकवतात, झोप बाळा, मग आईबाप आणून ठेवतात गिफ्ट. लेकरं झोपले की मग त्यांच्या उशाला ठेवतात ख्रिसमसच्या सकाळी. मग कुणी दिलं? सॅन्टा आला होता बाळा रात्री, थँक्यू सॅन्टा. मग ते आईबाप पण लेकरांना खोट्या गोष्टी शिकवतात. सॅन्टा आला होता? नव्हता आला, पण सॅन्टाला लोकांनी आजही जिवंत ठेवलंय विचारांमध्ये.
सेंटाची कामं आईबाप करतायत आणि लेकरांच्या मनात खोट्या गोष्टी भरवल्या जातात. सेंटाने तुला गिफ्ट दिलं, मग त्या लोक लेकरं जे आहेत ना ते वेगळ्या फॅन्टसी मध्ये राहतात. आयुष्यभर त्यांना वाटतं सेंटा येईल, ते चिरा घासल्यावर तो जिन बाहेर येईल आणि मग असं. आपल्याला जादू नकोय, आपल्याला चिन्ह चमत्कार पाहिजे जिवंत देवाचे. आम्हाला लबाडी नकोय, आम्हाला सत्य आणि खरे चमत्कार पाहिजेत देवाचे. जिवंत देव त्या गोष्टी करण्यासाठी तत्पर आहे. तर ही लेकरं, चौथा मुद्दा आहे की तो लेकरांनाच का गिफ्ट देतो, म्हाताऱ्यांना नाही देत, तरुणांना पण नाही देत, फक्त लेकरांनाच का गिफ्ट देतो तो? का लेकरांना देतो? प्रत्येकाला दिलं पाहिजे, एवढा चांगला आहे सॅन्टा प्रत्येकाला, लेकरांनाच का देतो? त्याचं कारण बायबलमध्ये लिहिलंय. लूक 18 अध्याय 16 वचन. येशूने नंतर बालकांना आपणा जवळ बोलावले आणि म्हटले, बालकांना माझ्या जवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. बालकस्मसकडे येऊ द्या. येशू ख्रिस्त तुमच्या लेकरांना स्वतः जवळ बोलवत आहे, पण तुम्ही लेकरांना सॅन्टा क्लॉज जवळ पाठवत आहात का? हाच प्रत्येकाला प्रश्न आहे. त्या सैतानाला कळालेलं आहे की येशूचं लक्ष त्या लेकरावरती, कारण देव म्हणतो पोटचे फळ हे देवाने दिलेली संतती, देवाने दिलेली देणगी आहे, ती संपत्ती आहे, ते धन आहे, त्याला सांभाळा. तुम्ही आपली लेकरं सॅन्टाच्या हातात दिलेत का येशूच्या हातात दिलेत, हा मोठा प्रश्न आज आपल्या समोर आहे. सॅन्टा क्लॉज लेकरांना गिफ्ट याच्यासाठी देतो की लेकरं येशूच्या मिठीतली काढून त्याला स्वतः जवळ घ्यायची आहे. दुष्टाची ही चाल आहे, सांभाळून राहा. पिढ्यात पिढ्या, वर्षानुवर्ष या गोष्टी घडत आहेत आणि आमचे पाळक लोक सुद्धा याच्यावरती काही बोलत नाहीत, उलट सांगतात लेकरांचा डान्स बसवा जिंगल बेल्स वरती, मला पण नाचू द्या चर्च मध्ये, असं म्हणून आजपर्यंत आमच्या पाळक लोकांनी वेळ वाया घालवलेला आहे आणि सैतानाचा गौरव केलेला आहे. पण आज नंतर जर वचन आपल्याला कळालंय तर या गोष्टी आपल्या मंडळीतून, आपल्या नाताळातून काढून टाका, काढून टाका. 25 डिसेंबरला आपल्याला मी सांगणार आहे नाताळाबद्दल गुण आणि घन गोष्टी. नक्कीच देव आपल्याशी बोलणार आहे, पण आज या सॅन्टा क्लॉजचा खात्मा झाला पाहिजे. बोला येशू मसीह की आमेन. याला काढून टाकूया, रिझाईन काढून टाका, गेट आउट करा त्याला या नाताळातून. ज्यांची मुळं चुकीच्या तत्वांवरती आधारलेली आहेत त्यांना सॅन्टा लागेलच, कारण की त्यांना काहीतरी खोटं दाखवावं लागेल. पण ज्यांना खरा ख्रिस्त कळालेला आहे त्यांना या खोट्या गोष्टी, सॅन्टा येईल आणि त्याच्याकडे ती रेनडिअरची गाडी आहे, आकाशात उडत उडत येतो आणि मग तो आपल्या घरावरती येतो आणि गिफ्ट टाकतो वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींची आता आपल्याला गरज नाहीये. सर ते शेवटी सगळ्यात पाचवी आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट, जसं आपण पहिली गोष्ट आपण शिकलो की जिंगल बेल्सचं गाणं आणि त्याच्यामध्ये देवाचा गौरव नाहीये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण शिकलो की सॅन्टा येशूचं गौरव चोरत आहे, आजपर्यंत तेच करत आलेला आहे. तिसरी गोष्ट आपण शिकलो की सॅन्टा रात्रीच का येतो. चौथी गोष्ट आपण शिकलो की हा जो सॅन्टा आहे तो लेकरांनाच का टार्गेट करतो. पाचवी आणि शेवटची महत्वाची गोष्ट, नाताळ येतो आणि सगळ्यात जास्त सगळेच जण सॅन्टाची वाट पाहत असतात. सगळे सॅन्टाची वाट पाहतात. पण या संदेशाच्या सरते शेवटी मी आपल्याला सांगतो, सॅन्टाची वाट पाहू नका. मंडळीला जो घेण्यासाठी येणार आहे त्या येशूची वाट पहा. मंडळीला जो घेण्यासाठी येणार आहे ते येशूची वाट पहा. तुम्ही सॅन्टाची वाट पाहताय की येशूची वाट पाहताय हे फार महत्वाचं आहे. वचनातून वाचूया. तितला पत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचन. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो ख्रिस्त, येशू ख्रिस्त, त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व अहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. वाट बघत सुभक्तीने वागायचंय, नीतीने, मर्यादेने चांगलं राहायचंय, वाट पाहत राहा असं सांगितलंय. दुसरे तिमोथी 4 अध्याय 8 वचन. तिमोथीला दुसरे पत्र 4 अध्याय 8 वचन. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे
तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. मुकुट देणार, प्रत्येकाला तो मुकुट देणार. आता सॅन्टा क्लॉजची टोपी की येशू देणार तो मुकुट? लाल कपडे, पांढरी दाढी की प्रभू ठेवेल तैसं राहायचंय? कुणाची आम्ही वाट पाहत आहोत? सॅन्टा क्लॉज रात्रीतून गपचूप येऊन गिफ्ट देईल, कदाचित खेळता खेळता दुसऱ्या दिवशी तुटून जाईल. पण येशू जे गिफ्ट देईल ते कधी तुटणार नाही, ते मोडणार नाही, ते युगानयुग टिकून राहणार. ते गिफ्ट प्रभू जे देईल ते युगानयुग तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण होईल. जो आशीर्वाद प्रभू तुम्हाला देईल त्याने दिलेले गिफ्ट टिकणारे आहेत. असे लबाड आणि खोटे गिफ्ट घेऊन तात्पुरता आनंद आदाम हवेने तेच केलं आणि आजही तेच करत आहोत का? तात्पुरता आनंद घेण्यासाठी फळ सुंदर दिसतंय, मोहक दिसतंय, मनोरम दिसतंय, चला खाऊन बघूया, काय व्हायचंय ते होऊ द्या, पण एकदा ते फळ खाऊन बघू द्या. ह्या विचारांनी आपण नाताळ साजरा करतो की या विचारांनी आम्ही नाताळ साजरा करतो की खरं गिफ्ट माझा देव मला देणार आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, ख्रिसमसच्या सर्व्हिसला येताना पवित्र आत्मा जरी मिळालेला नसला, मी तुम्हाला खात्रीने सांगतो या वर्षीचा नाताळ इतर नाताळांपेक्षा वेगळा होणार आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो या वर्षी नाताळाच्या दिवशी पवित्र आत्मा लोकांची भेट घेणार आहे. नाताळाच्या दिवशी जसं आपण मानतो की प्रभू जगामध्ये आला, पण आता आपल्याला पवित्र आत्म्याची गरज देखील आहे आणि म्हणून पवित्र आत्मा प्रत्येकाच्या जीवनात आला पाहिजे. हा खरा नाताळ आहे. नाताळ म्हणजे वचन लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. शेजाऱ्यांना नवा करार द्या, शेजाऱ्यांना बायबल द्या, त्या फराळाच्या ताटाबरोबर देवाचं वचन लोकांच्या घरामध्ये जाऊ द्या. हा नाताळ आहे प्रियांनो. नाताळ म्हणजे छान छान कपडे घेऊन स्वतः मी किती छान दिसतो, मी कसा चर्चला जातोय, मी काय केलंय पहा, मी किती छान ड्रेस घेतलाय, मी छान साडी घेतली. हा नाताळ नाहीये. नाताळ म्हणजे रस्त्यावरती पडलेल्या गरीब लोकांच्या अंगावरती ज्यावेळेस तुम्ही एखादी चादर टाकता, एखाद्या गरीबाला जर तुम्ही कपडे देता, तर तुम्ही ते प्रभूला करता. हे वचनात लिहिलंय. हा नाताळ आहे प्रियांनो. कोणी उपाशी असेल त्याला तुम्ही जाऊन अन्न दिलं, हा नाताळ आहे. सेलिब्रेशन केलं, आमच्या 200 नातेवाईकांना बोलवलं, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, हा नाताळ नाहीये. गरीबाला मदत केली, विधवांचा कैवार घेतला, जास्त गवगवा न करता ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता सांगितली, हा नाताळ आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ख्रिस्ती लोकांनी एकत्र व्हावं, प्रत्येक शहरातील ख्रिस्ती लोकांनी एकत्र व्हावं, प्रत्येक एरियातील ख्रिस्ती लोकांनी एकत्र यावं आणि रॅली काढाव्यात. आता लॉकडाऊनमुळे किंवा या कोरोनाच्या संकटात शक्य नाही, पण रॅली खूप चांगली गोष्ट आहे. बरेचसे पाळक नाही जात, दुर्दैवी गोष्ट आहे. गेलं पाहिजे, आपण रॅली काढल्या पाहिजेत. हाच तर एक आपल्याला चान्स आहे. ओपनली बोल्डली बिनधास्त सांगू शकता येशू कोण आहे, इतरांपर्यंत ख्रिस्त पोहोचवणं. हा नाताळ आहे आणि हा खरा नाताळ खऱ्या अर्थाने यावर्षी साजरा करूया. प्रभूची स्तुती असो की आज या वचनांच्या द्वारे बऱ्याचशा गोष्टीचा आपल्याला उलगडा झालेला आहे. एखाद्या कार्यक्रमात एखाद्या व्यक्तीचा अपमान झाला, परत तो तिथे येतो का? नाही येत. यावर्षी फुल सॅन्टाचा अपमान. ओके, असा अपमान परत आलाच नाही पाहिजे आमच्या ख्रिसमस मध्ये, कुठंच नाही दिसला पाहिजे. ठीक आहे, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो की प्रभूने ते धाडस दिलं आपल्यापर्यंत वचन पोहोचवण्याचं आणि सत्य नक्कीच आपल्याला कळालंय आणि माझा विश्वास, माझी खात्री आहे की या सत्यावरती आपण टिकून राहाल. एक प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो, प्रार्थना करतो या समय प्रभू आम्हा सर्वांचा ताबा घे, तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद दे. वचनातून आम्हाला उलगडा दिलास, सत्य आणि असत्यातला भेद आम्हाला समजून सांगितलास, म्हणून तुझे उपकार मानतो. माझ्या शब्दांनी कोणाला हर्ट होऊ देऊ नकोस देवा, तर आज या शब्दांद्वारे सर्वांचं परिवर्तन कर, सत्य कळू दे आणि या नाताळामध्ये सॅन्टा क्लॉज नको, पण सगळ्या गौरवाचं केंद्रस्थान फक्त येशू तूच असावास, अशी दया मात्र आमच्यावर कर. तुला सोडून नाताळ शून्य आहे प्रभू. जो नाळ धारण करून आला त्याचा हा नाताळ आहे, स्वर्ग सोडून आला त्याचा हा नाताळ आहे. आणि म्हणून तुला विसरून चालणार नाही, तुला सोडून चालणार नाही. तूच नाताळाचं मुख्य कारण आहेस प्रभू. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाला ती बुद्धी, ते ज्ञान आणि ती समज दे की आम्ही फक्त तुझं गौरव करावं
आणि तू येण्याची वाट पाहावी. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या तू ऐक. आमेन.